ओके. आपण कॅल्क्युलेशनकडे होतो आणि पुन्हा परत कॅल्क्युलेशन करू हां. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके? ओके. जे काय झालं असेल आधीचं सोडून द्या. नो प्रॉब्लेम. ओके. 3 प्लस 1 प्लस 5 मायनस 7 सोनाली ताई डिसिप्लिन प्रमाणे जा. 9 करून घ्या पहिले. 9 करून घ्या. 9 करून घ्या. नाही आणि -7 करंगडीकडनं 2 आणि थंब. हां. आणि थंब असा. हां, क्लिअर लक्षात राहू द्या हां, काही हरकत नाही. आता याच्यात +6 करायचा आहे. तर +6 कसा होईल? थंब आणि त्या 2 बोटांच्या शेजारचं बोट ओपन होईल. हां, काही हरकत नाही. मग एक अशी पण सवय केली, थोडीशी सवय होईल अजून. त्या बोटाचा आधार घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा दोघं हात वापरू तेव्हा वापरू. पण आज काय हरकत नाही. म्हणजे आन्सर इज द 8 होते. आता -7 करायचं ह्याच्यातून. -7 तर ते जे 3 बोर्ड्स आहेत त्याच्यातले लास्ट 2 बोर्ड आणि थंब. आन्सर इज द 1. व्हेरी गुड. आणि त्यात थोडंसं तुम्हाला पण आधार द्यायची गरज वाटते. थोडंसं प्रॅक्टिस करा त्याच्याबरोबर. ओके? हां. +3 परत +3 म्हणजे लोअर बिट्स आपण ओपन केले तिघं. लोअर बिट +3 ताई. ओके. +5 +5 ठीक आहे. वंडरफुल. जमलं. तुम्हाला डिसिप्लिन समजली ना? मला हे बघा पहिला दिवस आहे. आता याच्यात कुठलीही चूक राहिली नाही आपली. म्हणजे आपण शिकलो नाही असं नाही. तुम्हाला मी बोललो होतो ना परवा मी शिकवलेलं नाहीये. +7 कसं करायचं, -6 कसं करायचं. त्याच्यामुळे मोर वेगवेगळे डिझाइन होत होते. पण आता डिसिप्लिन शिकलो तर आता मोर वेगवेगळे नाही झाले पाहिजे. सर्वांचे मोर नाचते रे मोरा आंब्याच्या वनात सारखेच दिसले पाहिजे. सर्वांचे म्हणजे सारखेच हात दिसले पाहिजे ना कमीत कमी. कोणाचा असे, कोणाचे असे नाही. जे काही आहे ते स्टँडर्ड चाललं पाहिजे. आणि ते स्टँडर्ड व्हावं म्हणून स्टँडर्ड असतं. जसं फॉर एक्झाम्पल बीटचं पण आपण टूलचं पण शिकणार आहोत. टूलचं पण मी तुम्हाला रविवारपर्यंत एखादं रविवारच्याच दिवशी किंवा रविवार सोमवारपर्यंत टूल बनवायला लावेल. मग त्या टूलवर कसं डिसिप्लिन त्याचा एक व्हिडिओ आहे. टूलचे बीट्स मूव्हमेंट कसे करायचे त्याचा स्टँडर्ड व्हिडिओ आहे. दोन्ही हातांचा कंट्रोल कसा घ्यायचा टूलवर. कुठल्या हाताने काय काम केलं पाहिजे. कारण एक हे बघा, हे स्पीडचं सायन्स आहे. ब्रेन वॉन्ट स्पीड. ब्रेनला स्पीडच आवडतो आणि त्याबरोबर त्याला ट्यून करायचं आपल्याला. आणि जेव्हा स्पीडने करतो ना, तेव्हा त्याचं समाधान प्राप्त होतं अजून खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होतं. आणि म्हणून तेव्हा एक मायक्रॉन डिसिप्लिनची गरज असते. जर तुम्ही डिसिप्लिन चुकवली, तर मग त्या डिसिप्लिनने काय होतं तुमचा वेळ वाया जातो. टाईम मॅनेजमेंट पण येतं. एकाच वेळेस फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, हे बघा इकडे लक्ष द्या. मला 6 करायचा अबॅकस टूलवर मी जस्ट सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो मी. पहिले हे बघा, हा युनिट रॉड आहे. ही आडवी आन्सर लाईन आहे आणि 5 आहे ना वरती आहे. वरतीच आहे. कारण मी टूल असं ठेवलं ना, तर मी 0 असा करतो. म्हणजे सर्व बीट आन्सर लाईनपेक्षा लांब नेतो. लांब करतो. लांब केले. तर मला 6 म्हटलं की 5 पण जवळ आणायचं आणि 1 पण आणायचा आहे. इकडे लक्ष द्या. हां. मग ते दोघं एकत्र आणण्यासाठी आपण पिंच सिस्टम म्हणतो. पिंच म्हणतो त्याला असे पिंच. म्हणजे या हाताने 5 जवळ येतो आणि या हाताने 1 जवळ येतो. 6 -6 याला ओपन पिंच म्हणतो आपण. म्हणजे दोन्ही वरचा 5 पण आणि खालचा 1 पण लांब न्यायचा. +7 म्हणजे वरचा 5 आणि खालचे 2 बीट एकाच वेळेस जवळ आणायचे. नाहीतर तुम्ही म्हटले, मी 1 केला आणि 5 करेल. किती वेळ वाया जाईल? एकाच सेकंदाच्या काही पार्टमध्ये 7 -6 ओपन पिंच +3 थंब अप -2 इंडेक्स डाउन +5 इंडेक्स डाउन आन्सर इज द 7. हे पण शिकवेल उद्या परवा. काय काळजी नका करू. हे पण शिकवेल. तर आपल्याला ते दिसायला लागेल. हे पण शिकायचं ना आपल्याला. तुम्हाला मी सांगितलं ना 22 + 22 + 55 - 66 - 22 + 3 आन्सर इज द 41. तर हे कसं येतंय याच्यासाठी आपल्याला हे फिंगरिंग शिकावं लागेल. पण त्याच्यासाठी पहिले बोटांवर शिकून घ्या. ओके ना? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. काही काळजी करू नका. शिकवेल सर्व. थोडंसं प्रॅक्टिस वाढवावं लागेल. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता दोन्ही हातांकडे जाऊ आपण. सेम डाव्या हातांवर पण. 69 हे बघा 69 -55 बघा पहिले -50 केला डाव्या हातावर, -5 केला. सुरुवातीला घाई नका करू. आपल्याला सेट करायचे ना, मग व्यवस्थित बोलून बोलून करा. +30 हे बघा +30 केले. +5
+5 केले राईट हँडवर. -28. हे बघा, -20 केले पहिले डाव्या हातावर. -20, -20 आणि -8. आणि त्या ताई मोर भलताच डिझाइन झाला तो. ओके, ओके. आन्सर इज द 21. आन्सर इज द 21. डाव्या हातावर 20 आणि उजव्या हातावर 1. काही हरकत नाही. तुम्ही स्वतःबरोबर बोला. माझी अशी इच्छा आहे, मी घाई नाही करत. स्वतःबरोबर बोला. हे खूप स्पीडली पण घेऊ शकतो आपण. पण आपण ट्यून करा स्वतःला, की जे करतोय ना ते बोला. हे बघा, 34. डाव्या हातावर 30, उजव्या हातावर 4. धिस इज अ कॉल 34. +15. घाई करू नका. मी सांगतो तुम्हाला. 15 म्हणजे 15. 15 साठी 10च्या रॉडवर हा बघा, 10च्या रॉडवर हा 10 केला आणि 5 बाकी अजून. युनिट रॉडवर 5 केला. युनिट रॉडवर 5 केला. म्हणजे आन्सर इज अ 49. कन्फर्म करून घ्या स्वतःला. -27. हे बघा, -20 डाव्या हातावर, -20 डाव्या हातावर आणि -7 उजव्या हातावर. आन्सर इज 22. +11. हे बघा, +11. हे असे +11 एकाच वेळेस उचलले. नाहीतर +10 आणि +1 असं पण करू शकता तुम्ही. +11. +55. -77. काही ताईंना भरपूर सर्कस करावी लागते. काही ताई सर्कस सराव सगळं होऊ द्या, होऊ द्या. पण सवय करावी लागेल. काही काळजी नका करू. अनिता ताई ओके, ओके. -77 +55 +22 -3 -65. हे बघा, डाव्या हातावर -60, डाव्या हातावर -60 आणि उजव्या हातावर -5. आन्सर इज द 2020. थोडंसं रिलॅक्स करून घ्या. बापरे! किती मजेशीर आहे की नाही? ओके. धिस इज सबस्टिट्यूट मेथड. काही नसताना सर्व करता येतं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, थोडासा पॉज घेतो, थोडंसं गमतीशीर आहे. बघा, माझं काम आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणं. तुमचं काम आहे थोडं मेहनत करणं. हे मला माहिती आहे. नंतर आपल्याला हे असं काहीच करायचं नाहीये. डायरेक्ट दिसणार आहे. डायरेक्ट आपण विचारणार आहेत. पण संघर्ष आणि मेहनत सुरुवातीला करावा लागतो. कोणीच घाबरू नका. सर्वांना जमेल. फक्त प्रॅक्टिस. 2 दिवस जास्त क्लास घेऊ. काय फरक पडतो? रविवारपर्यंत घेणार होतो तर मंगळवारपर्यंत घेऊ. काही फरक पडत नाही. 2 दिवस जास्त घेऊ. पण मात्र प्रॅक्टिस करावी लागेल. लक्षात आलं का? आपण काही प्रॉब्लेम नाही. 2 पेपर जास्त सोडवू आपण लागल्यास. पण आपण प्रॅक्टिस करू. दुसरा पार्ट अजून असा होता, की ओके. इकडे लक्ष द्या. काय म्हणायचं होतं मला? मला एक छोटासा पेपर आहे आपला. छोटासा नॉर्मल पेपर आहे. तो आपण आज एन्जॉय करून घेऊ. खूप जास्त नाही कॅल्क्युलेशनचा, छोटासा आहे. आणि मग मला तुम्हाला उद्या 30 कॅल्क्युलेशन द्यायचे आहेत. ते तुम्ही एन्जॉय करायचे उद्या. हे बघा, 2 वेळा सोडवा, 3 वेळा सोडवा. जसं मी तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेलं आहे, मोबाईलवर सोडवा किंवा एका नोटबुकमध्ये नोट डाउन करून घ्या आणि प्रामाणिकपणे सोडवा. उत्तर चुकलं तरी काही टेन्शन नका घेऊ. मस्तपैकी हात तुमचा पेपर तुमच्याकडे असणार आहे, नोटबुक आणि तुमचे हात तुमच्याकडे असणार आहेत. त्यांना वळण लावून घ्या उद्या. जास्तीत जास्त वेळा सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके? चलो. थोडंसं प्रेझेंटेशन प्रमाणे जाऊन डिसिप्लिन मी शिकवली दोघा हातांमध्ये. तरी पण एक थोडंसं फास्ट कॅल्क्युलेशन करून एक मला आहे ना, मला स्लो म्हटलं की मला आवडत नाही. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. ताई थोडासा फास्ट एव्हरीवन. बघूया हू इज जीनियस इन अ क्लास. ओके? ओके. 38 -33 +4 -6 +1 +40 -33 +55 -6 +20
-30 +9 -55 -3. काहीतरी करून पण अनिता ताईंनी जुगाड करून आन्सरपर्यंत पोहोचूनच गेल्या. तर काय माहित आन्सरपर्यंत कशा पोहोचल्या. जुगाड करून पोहोचून गेल्या शेवटपर्यंत. डायरेक्ट जंप आन्सरपर्यंत आल्या त्या. मधल्या प्रवासात कुठेतरी हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या अशा झुल्यावर बसल्यासारख्या आणि डायरेक्ट आन्सरपर्यंत डायरेक्ट आन्सरला येऊन टपक म्हणजे एकदम आन्सर इज राईट. आता जर तुम्ही मेहनत केली असेल तर यू आर द नंबर वन. मध्ये नेहमी मी पण ते मला माहित नाही बाबा मध्ये असं काहीतरी ते खालीवर झुल्यावर झुलल्यासारखं चालू होतं त्यांचं आणि डायरेक्ट आन्सरला डायरेक्ट बरोबर आणलं काय माहित बाबा काय माहित काय जुगाड केला त्यांनी माहित नाही. ओके रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आपण आहे ना प्रेझेंटेशन प्रमाणे जाऊ. ठीक आहे ठीक आहे. हे हे मी सर्व तुम्हाला उद्या काही ना प्रेझेंटेशन नुसार मला एक्सप्लेन करायचं आहे. ते मी तुम्हाला समजून सांगेल. आपलं असं बुक असतं. अ, असं बुक असतं लेव्हल 0चं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. टूल बद्दल बोललो, हे समजून सांगितलं, हे समजून आपल्या या लेव्हल आपलं मेंबरशिप बद्दल पण उद्या सांगेल, काय काळजी नका करू. असा रजिस्ट्रेशन फॉर्म असतो, ते पण सांगेल. त्याच्यानंतर आपण असं किट वगैरे सर्व परीक्षा फी वगैरे काय असतं ते पण सांगेल. तर असा प्रोग्राम घेतो आपण ते पण सांगेल. आपल्या 8 लेव्हल असतात, या 8 लेव्हलचं स्ट्रक्चर सांगेल. या 8 लेव्हल नंतर या 8 लेव्हलमध्ये कसा सिलेबस बसवलेला आहे ते पण सांगेल. त्याच्यानंतर आपल्याकडे क्लास करता नाही आला तर लेव्हल 1 पासून आपल्याकडे रजिस्टर्ड मेंबरसाठी एक ॲप असतं. त्या ॲपमध्ये आपल्याला रेकॉर्डेड क्लास बघता येतात ते पण सांगेल. त्याच्यानंतर आपण पुन्हा परत अबॅकस टूलबद्दल आता जे काही फिंगरिंग समजून घेतोय, ते पुन्हा परत रिव्हिजन होतं आणि हे आपल्याला कॅल्क्युलेशन सर्वांना सोडवायचे आहेत. सर्वजण थोडंसं फास्ट बरं, करा बरं हे कॅल्क्युलेशन सोडवा. 3 + 6 - 8 जे काय आन्सर असेल ते लिहा पटापट. तुमच्याकडे आन्सर लिहा. 1, 2, 3, 4 असं जेवढे आन्सर असेल पटापट सोडवा. थोडंसं सवय झाली पाहिजे राईट हँडला, बाकी काही उद्देश नाही. झाला का सांगाल तुम्ही कोणीतरी? डन. ओके. डन सर. एक दोन ताई करतायत त्यांना करून घेऊ द्या. हे लेव्हल 0च्या बुकमधलंच उदाहरणं दिलीत मी तुम्हाला. त्याच्यातलाच एक मुलांसाठीचा प्रॅक्टिस पेपर, एक पेज नंबर 26 म्हणून त्या बुकमधला दिलं मी तुम्हाला जस्ट. म्हणजे आपल्याला येतंय की नाही हे चेक करण्यासाठी, बाकी काही नाही. ओके. इथं 4च प्रकारचे आन्सर आहेत. सर्वांचे आन्सर 1 आले असतील, बरोबर ना? आले असतील ना, सर्वांचे सारखे झाले असतील. बंच वाईज आन्सर आहेत ते, जस्ट मुलांना क्लिअर व्हावं म्हणून, वन बाकी आहे. काही. ओके. ओके. जस्ट प्रॅक्टिसचा पार्ट होता, बाकी काही नाही. हां. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी कुठलं देतो ना, ते पण सांगून देतो लगेच. तुमच्या समोरच मी लगेच आहे ना, एक टाकून पण देतो. प्रॅक्टिस. ओके.
हे जे आहेत ना, हे तुम्हाला अं, हे सर्व तुम्हाला आहे ना 20 कॅल्क्युलेशन मी आत्ताच ग्रुपमध्ये टाकून देतो. म्हणजे परत काही प्रॉब्लेम नाही राहणार. आपण काय करूया, 20च्या 20 कॅल्क्युलेशन आहे ना तुम्हाला आत्ताच टाकून दिले बघा ग्रुपमध्ये. बरोबर ना? तर तुम्हाला दिवसभर जेव्हा पटेल तेव्हा करू शकतात. तरी पण आहे ना आपण एक डाऊट म्हणून आपण याच्यातले 2 कॅल्क्युलेशन करून बघू. कसं करायचं ते मी तुम्हाला समजावून सांगतो आणि मग तुमचे डाऊट क्लिअर होतील. हे बघा, इकडे लक्षात पहिले समजून घ्या सर्वजण प्लीज, इकडे लक्षात द्या सर्वजण. आपण काय करूया, एकच मिनिट आणि मग थांबूया थोडंसं. मला पेन्सिल माझी गायब झाली ना त्यामुळे बरं. हे बघा, हे 10 नंबरचं कॅल्क्युलेशन आपण करू आणि हे 5 नंबरचा करू. हे मुद्दाम आपण कुठलंही घेतलं म्हणून, बाकी काही नाही. उद्देश काय? इकडं लक्षात असा सर्वजण. हे बघा, 1, 3, 13, -13. हे बघा, -13 प्लस 80 आणि 3 म्हणजे 83 ना. प्लस 83 म्हणजे म्हणून 80 आणि 3 -32. हे बघा, -30 आणि -2 प्लस 11. हा 11 साठी 10 आणि आन्सर इज द 62. लक्षात आलं? आन्सर इज द 62. हे तुमच्या तुमच्या बरोबर बोलायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढचं अजून बघू. 13 हे बघा, 1 3 3 13 -12. -12 साठी हा -10 आणि -2. त्याच्यानं +31 हे बघा, +30 ते म्हणजे लेफ्ट हँडवर आणि 1 राईट हँडवर 31 केला. +51 हे बघा, 50 हा लेफ्ट हँडवर 50 आणि 1 51 आणि त्याच्यानंतर -73 हे बघा, -70 हे बघा, या 80 मधून -70 आणि हा -3. आन्सर इज द 10. आता 10. ताई तो भलताच करंगडी दिसते तुमची, ती करंगडी नाही ना 10. 10 असा अंगठ्याजवळचा आला पाहिजे ना. अंगठ्याजवळचाच आहे ना. हा ठीक आहे, काय मी ठीक आहे. अंगठ्याजवळचा असेल तर ओके, राईट, नो इश्यू. हा, आता बरोबर दिसा, 10 इज करेक्ट. ओके, करून बघायचे. सेल्फ टॉक वाढवा, सेल्फ प्रॅक्टिस करा. कारण हे बघा, मी ना तुम्हाला हजारो जरी गणितं सोडून घेतले तरी तुम्ही चुका केल्या. मी सेल्फ तुम्हाला जजमेंट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच सेल्फ जजमेंट करा. मी तुम्हाला वाटलं ना, तुम्हाला जर याचे एवढे पाहिजे तेवढे पेपर आहेत आपल्याकडे, तुम्ही म्हटलं ना, आम्हाला जेवढे प्रॅक्टिस पेपर देता येतील तेवढे आपण देऊ शकतो. फक्त इम्पॉर्टंट काय, खूप काही प्रॅक्टिस पेपरची गरज नाही. नंतर ॲपमध्ये तर राहणारच आहे. पण सांगण्याचा उद्देश तुमच्या हातांना वळण लागलं पाहिजे, हात मुव्हमेंट झाली पाहिजे. आता मी याच्याबद्दल बोलू. क्लिअर आहे ना तुम्हाला? जमेल ना? कराल ना उद्या? व्हेरी गुड. आता असं होतं की याचा फायदा काय? एकच मिनिटं घेतो सांग. दोन्ही हातांचा जेव्हा वापर करतो ना, इकडे लक्ष द्या, तेव्हा दोघं ब्रेन ऍक्टिव्ह होतात आपले. दोघं ब्रेन ऍक्टिव्ह होतात. जेव्हा राईट हँड वापरतो तेव्हा लेफ्ट ब्रेन आपला ऍक्टिव्ह असतो आणि जेव्हा लेफ्ट हँड वापरतो तेव्हा राईट ब्रेन ऍक्टिव्ह होतो. सो आपण देवा मुलांना मोटिवेशनसाठी सांगतो की तुम्हाला ऑलरेडी देवाने 2 इंजिन दिलेले, त्या दोन इंजिनचं स्टार्ट करा. एकच इंजिन स्टार्ट असतं कायम, कारण आपण जास्त करून एकाच हात वापरतो. आणि दोघं इंजिन वापरत असाल तर निश्चितच त्याची पॉवर वाढणार आहे. निश्चितच ब्रेन टू ब्रेन कम्युनिकेशन स्ट्रॉंग होणार आहे. न्यूरॉनची प्रॅक्टिस चांगली होणार आहे. त्यांच्यामध्ये जी काही प्रत्येक ब्रेनची क्वालिटीज वेगवेगळीच आहे. मग जेव्हा आपण राईट हँड वापरू राईट हँड वापरतो, जेव्हा लेफ्ट ब्रेन वापरतो आणि जेव्हा लेफ्ट हँड वापरतो तेव्हा राईट ब्रेन, तर राईट ब्रेनचं काम वेगळं आहे. व्हिज्युअलायझेशन, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन असं या राईट ब्रेनमध्ये असतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जे लेफ्टी असतात ना, दे आर द व्हेरी क्रिएटिव्ह. असं पण म्हणणे म्हणजे सर्वच लेफ्टी क्रिएटिव्ह आहेत असं पण नाहीये. पण सांगतानाचा अर्थ असा आहे की म्हणून काही अडवायचं नाही. आणि आता ते आपली परंपरा झाली, ती मान्यता झाली. नाही नाही, उजव्या हाताने जेवला पाहिजे, डाव्या हाताने जेवलं तर ते अशुभ असतं, असं काही नसतं. एव्हरी एव्हरीथिंग इज फेअर. पण आपल्याला दोन्ही हात वापरायला शिकायचेत मला ना रायटिंगला. मला सरांचं नाव कोणी घेतलं होतं? तुम्हीच घेतलं होतं ना? गावित सरांचं नाव. अनिताताई बरोबर? अनिताताई तुम्ही सांगितलं होतं गावित सरांचं नाव. हो, कोणी? मी अमृताताई. बोलली होती सर. अमृताताई हा. बोलल्या होत्या. तर गावित सरांची मुलं बघा, दोन्ही हाताने फटाफट फटाफट 768चा टेबल टक 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 लिहितात मुलं. एक हाताने इंग्लिश आणि एक हाताने मराठी लिहितात. ते पण आपल्याला शिकवायचं आपल्या मुलांना. तर एकाच वेळेस ब्रेनमध्ये
दोन विचार आणि ते बॉडी रिस्पॉन्सने आपण कृतीत पण आणतोय. आणि याच्यामध्ये अजून एक सर्वात महत्वाचा टॉपिक राहून गेला, तो 1 मिनिटात सांगतो मी. अबॅकस शिकल्याने रिकॉल सेन्स स्ट्रॉंग होतो. तो कसा? सर्वजण समजून घ्या. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिकॉल सेन्स, सोनाली ताई? रिकॉन्स मीन्स राईट टाइम राईट इन्फॉर्मेशन आठवली पाहिजे. राईट टाइम राईट इन्फॉर्मेशन मीन्स आपण वर्षभर अभ्यास करतो आणि 3 तासाचा पेपर देतो, आयुष्यभर अभ्यास करतो आणि 3 तासाचा कुठेतरी पेपर देतो. हेच पॅटर्न आहे आपल्या एक्झामचं. 20 वर्ष अभ्यास करा, 25 वर्ष अभ्यास करा आणि कुठली तरी एक्झाम पास व्हा. मग पार पोलीसची असेल का IASची असेल का MPSCची असेल का UPSCची असेल, मेन्स असेल, ऍडव्हान्स असेल किंवा अजून जे काय असेल ते. पण 3 तासामध्ये टॅलेंट प्रूव्ह करा. आणि त्या टॅलेंट प्रूव्ह करण्याला म्हणतात रिकॉल सेन्स, ज्याला सर्व आठवतं. मला सांगा, लहानपणी जेव्हा आपण असं म्हणायचो चिंतन आणि मनन करा, आता ते चिंतन आणि मनन आत्ता सापडलं. आता ते कशाबरोबर खायचं तेव्हा कधीच कळलं नाही. चिंतन आणि मनन म्हणजेच रिकॉल सेन्स. चिंतन आणि मनन म्हणजे आठवण्याचा व्यायाम करा, की जेणेकरून तुमच्याकडे जे नॉलेज तुमच्या ब्रेनमध्ये असेल ते राईट टाइम राईट रिकॉल झालं पाहिजे. आणि मग इथं अबॅकसद्वारे या सेन्सचा वापर केला जातो. तो कसा? जसं आपण फॉर्म्युले बघतो. 4+1, 1 इज नॉट अवेलेबल, सो +1 इज इक्वल टू -4+5, असा एक फॉर्म्युला असतो जो आपण लेवल 1 मध्ये शिकणार आहेत. आणि दिस इज अ कॉल्ड रिकॉल सेन्स. म्हणजे जेव्हा तुम्ही अडचणीत असतात तेव्हा आठवण्याचा व्यायाम करा. आता सुरुवातीला आपण बोलायला प्रॅक्टिस करतो की 9 आणि +1, बट 1 इज नॉट अवेलेबल हिअर. +1 इज इक्वल टू -9+10. मग ब्रेनला आठवावं लागलं, 1 इज नॉट हिअर म्हणजे आय मीन स्ट्रगल, मी स्ट्रगलमध्ये, कारण 1 इज डायरेक्ट नॉट अवेलेबल. अँड सो +1 इज इक्वल टू -9+10. हे न बोलता क्विकली होतं, क्विकली होतं. म्हणजे ब्रेनला क्विक आठवलं. क्विक आठवायला लावून आपण ब्रेनला रिकॉल सेन्सची प्रॅक्टिस करून घेतो. जसं आपण मुलांना सांगतो की जर पेन्सिलला आपल्याला टोक करायला शार्पनर लागतं. पेन्सिलला टोक करायचं असेल तर शार्पनर लागतं. मग ब्रेन शार्प करण्यासाठी काय साधनं आहेत आपल्याकडे? तर ब्रेनच्या जिम मधले जे साधन आहेत, ते ब्रेनला शार्प करून घेणारे साधन आहेत. त्याच्यातलं एक बेस्ट ऑफ द बेस्ट साधन आहे अबॅकस. आणि याच्यामध्ये इन्स्टंट रिझल्ट येतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मुलं लगेच फटाफट उत्तरं देतात. आणि म्हणून पालकांचा कल कमी पैशामध्ये रिझल्ट दिसणारा हा आहे. फॅक्ट सांगतो. मुलांना, पालकांना पण दिसतं, अरे माझं मुलगा कॉन्सन्ट्रेट होतंय, छान छान फटाफट उत्तरं देतंय. आणि टीचरांकडे मी आत्ताच 2 महिने पाठवला, तरी किती छान मुलाचा कॉन्फिडन्स झाला. आणि मुलांना थोडंसं अल्टरनेटिव्ह पाहिजे असतं. रोजचं जे काही बोरिंग दप्तर आणि ते वेगवेगळं ते त्याच्यापासून वेगळं पाहिजे असतं. कारण ब्रेन वॉन्ट क्रिएटिव्हिटी, ब्रेन वॉन्ट रेडिक्युलस, ब्रेन वॉन्ट स्पीड, ब्रेन वॉन्ट ॲक्शन, ब्रेन वॉन्ट कलर. हे सर्व अबॅकसमध्ये भेटतं. ॲक्शन भेटते, व्हिज्युअलायझेशन भेटतं, इमॅजिनेशन भेटतं, क्रिएटिव्हिटी भेटते, स्पीड भेटतो. आणि मुलं आवडीने अभ्यास करायला लागतात. काहींना तर सांगावं लागतं, बाबा रे आता ठेवून दे. असं तुम्हाला सापडतील मुलं. दर क्लासला गेल्या का तुम्हाला म्हणतील, एक काही टीचर जर क्लासरूमवर गेल्या ना, शिकवलं ना, तर दरवेळेस म्हणतील, मॅम अबॅकस घ्या ना, मॅम अबॅकस घ्या ना. आग्रह करतील. तर तुम्हाला अनुभव येईल जेव्हा तुम्ही शिकवायला लागाल तेव्हा. ठीक आहे. सो आज आपण काय शिकलो त्याचं थोडंसं क्लोजिंग करूया. 10 वाजून 36 मिनिटं झाले, 2 मिनिटात थांबूया. की आपण डिसिप्लिन समजून घेतल्या, की आता कोणालाही अडचण येणार नाही. अडचण येऊ शकते फक्त फिंगरिंग बेंडिंगची, बघा ना. पण 1, 2, 4, 8 दिवस थोडीशी प्रॅक्टिस केली की ते पण होईल. पण नंतर आपल्याला त्याची पण गरज नाहीये. मी काय सांगितलं तुम्हाला? 22+22 - 3 +5 आन्सर इज द 46 असं दिसेल. ते पण आपल्याला शिकायचंय. आणि ते कसं कॅल्क्युलेशन बनवायचं ते पण आपल्याला शिकायचं. काय काळजी नका. ओके. सो मला वाटतं उद्या प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा. आणि पुन्हा परत आपण प्रॅक्टिससाठीच उद्या भेटू. कमी वेळ भेटू. जे काय आता थोडा लग्नांचा सीझन आहे. कधी कधी स्ट्रगल येतो की काय होतं, आता सध्या खूप मोठ्या सीझन आहे हा. म्हणून कदाचित खूप साऱ्या ताई बिझी असतील. पण माहित नाही. आपण आपला एकदा लेट का असेना पण आपण आता जो अ, ठरलं होतं त्याप्रमाणे सुरू केलं.
लेट झालो पण काय हरकत नाही. आता दरवेळेस काही ना काही अडचण येतच राहणार, त्याला काय पर्याय नाही. पण आपण वारकरीत सारखे आपण जातोय पुढे पुढे एक एक पडाव. सो ओके, बाय बाय. मला वाटतं सरांना समजलं असेल. काही अडचण आली तर आपण उद्या भेटणारच आहोत. ओके. सो तरी पण कोणाला काही अडचण असेल तर बोलून घ्या, म्हणजे काही अडचण राहणार नाही. कुठलीही अडचण असेल, क्लासबद्दल असेल, बुकबद्दल असेल, तुम्हाला घाई असेल लवकर क्लास सुरू करायची असेल, किंवा तुम्हाला वाटलं मी कसा क्लास करू, कुठं करू, आपण तुम्ही मेंबर झाल्यानंतर आपण स्कूल मॅनेजमेंटला लेटर हवं असेल तर संस्थेकडनं लेटर पण देतो. काय काळजी नका करू. तर तुम्ही कुठल्या संस्थेकडनं आल्यात, काय आल्या, यू आर ऑल्सो मेंबर ऑफ युअर ऑर्गनायझेशन. तर म्हणून तुम्हाला एखाद्या संस्थेला प्रपोजल द्यायचं असेल तर प्रपोजल पण बनवून देतो, कारण आपल्याकडे ऑलरेडी प्रपोजल तयार आहेत. तुम्हाला सांगतो आपण ताई किती फी ठेवायची, तुम्हाला किती सांगायचं मॅनेजमेंटला. तर तो शेवटी निगोसिएशन पार्ट तुमचा आहे. तुम्हाला किती विद्यार्थी, किती महिने, किती पैशात तुमची 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 शिकवण्याची इच्छाशक्ती आणि तुम्हाला त्याचं म्हणतात ना की रिटर्न किती अपेक्षा आहे, त्याच्यानुसार आपण सर्व आहे. आणि पालकांची पेइंग कॅपॅसिटी. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला लाख रुपये पाहिजे असतील महिन्याला, पण मग पालकांची पण देण्याची इच्छाशक्ती पाहिजे. मग तेवढ्या नंबर ऑफ विद्यार्थी तुम्ही शिकवले पाहिजे, हे सर्व कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. पण लाख रुपये पण आपण कमवू शकतो, नाही असं नाही. आपल्याकडे सुद्धा आपल्या आपल्या फॅमिलीत 250-250 विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या टीचर आहेत. त्यांची मेहनत ते मिळवतात पण दर महिन्याला. ओके. जर तुम्ही 200 विद्यार्थी शिकवले आणि दर महिन्याला 500 रुपये जरी घेतले तरी 1 लाख रुपये मिळतात की. पण ते 200 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण. 500 रुपये त्यांच्याकडे घेतले पाहिजे, म्हणजे एका महिन्याचे सरासरी बोलतो. दिस इज आपलं मेहनत, आपलं स्किल आहे. ओके. पण तिथपर्यंत जायचं मोठी जिकर लागते, मोठं संघर्ष लागतो. 200 म्हणजे काय सोपं नाही. त्यासाठी भरपूर तपश्चर्या पण लागते. सो ओके. मला वाटतं कोणाला काही बोलायचं आहे तर हात वर केला, मला लक्षात येईल. नाही तर अदरवाईज कोणाला काही बोलायचं नाही, सर्व डाऊट क्लिअर आहेत. हां बोला ताई. अमृता ताई बोला. बोला. सर, एका लेवलसाठी साधारण आपण किती लेक्चर घेतले पाहिजे आणि साधारण एका लेक्चरचं ड्युरेशन किती पाहिजे? नाही, असं असतं ताई. सिस्टम अशी म्हणते, परत सांगतो. हा सर्व पार्ट आपला प्री कॅम्पेनिंग अवेअरनेसचा चाललाय आता सध्या. कारण काय असतं, विनाकारण तुम्हाला टीचर म्हणून प्रूव्ह करायचं तर तुम्हाला हजारो, मी म्हणतो 1 रुपयाचं पण हँडबिल छापायची गरज नको पडली पाहिजे. तुमच्या कामाने तुमची जाहिरात झाली पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते काम कसं सुरू करायचं त्याचा आपण या वीकमध्ये शिकतोय. मग राहिला प्रश्न आता तुमचा, तर ॲज पर द सिलेबस कमीत कमी 3 महिने आणि एक्सटेंडेड 4 महिने, म्हणजे 4 महिन्यात कुठल्याही परिस्थितीत आपली लेवल संपते. आता राहिला प्रश्न, की परत मी म्हटले नाही, मला सुट्ट्यांमध्ये मला 1 जूनला असा क्लास स्टार्ट करायचा आहे की मला रोज क्लास घ्यायचा आहे. असा पण तुमचा प्रश्न असेल, रोज घ्यायचा आहे. तर ते कमीत कमी 15 दिवस, जास्तीत जास्त 20 दिवस तुम्ही एक लेवल कम्प्लीट शिकू शकतात मुलांना. तर इथं पण चांगलं आहे. किंवा तुम्हाला वाटलं की माझा क्लास आहे स्वतःचा आणि माझ्या क्लासमधल्या मुलांना जवळजवळ 90% मुलांना अबॅकस शिकवायचे मला आणि त्यांना त्यांचे पालक तयार आहेत. नो प्रॉब्लेम. ते क्लासला मुलं आले ना, रोज त्यांना मेडिटेशन करण्यासाठी सेट द झिरो म्हणायचं, लेव्हल झिरोचेच प्रश्न विचारायचे. हे बघा, ही ब्रेनची जिम आहे. हे तुम्ही आहे ना, 5 किलो वजन घेतलंय डॅम्बेज हातामध्ये आणि रोज 100 हे करतायत. फायदा होणारच आहेत ना, पॉवर वाढणारच आहे ना. तसं ब्रेनचं आहे. ब्रेनला माहीत नाही. मग अजून एक डिफिकल्ट लेवल जातात, की तुम्ही म्हटलं नाही नाही 5 किलो नाही, मला आता 11 किलोचा डॅमेज घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही लेव्हल 4ची प्रॅक्टिस करतायत. लेव्हल 4ची प्रॅक्टिस करतायत. फायदा तर 5 किलोत पण आहे. पण काय होतं, 5 किलोची शरीराला इतकी सवय होऊन जाते की त्याला वाटतच नाही मी काही एक्सरसाइज करतोय असं. आपण म्हणतो नाही नाही अजून वजन वाढवा. तसं लेव्हल 1, लेव्हल 2 जसं जसं पुढे जातो ना आपण, तसे त्या डिफिकल्ट लेवल्स वाढत जातात. आणि पुन्हा परत ब्रेनचं नीड पण वाढते आणि तिथं सरेंडर पण वाढतं. ते सरेंडर काही नंतर बोलेल. सरेंडर म्हणजे मुलं थकून जातात, ते म्हणतात बापरे, इतकं कठीण आहे. आतापर्यंत तर खूप सोपं होतं, पण आता कॉम्प्लिकेशन वाढतात. पुढे कॉम्प्लिकेशन वाढतात फॉर्म्युल्यांची. कारण आठवायचं आहे ना, राईट टाइम राईट इन्फॉर्मेशन आठवायची आहे. आणि ते राईट ॲप्लिकेशन झालं आणि ज्याला जमलं ना, तो तो म्हणतो क्या बात आहे, बहुत मजा आहे. म्हणून 10% 20% विड्रॉल पण होतात. आणि आपल्याला काही कोणाला बळजबरी नाही करायची.
बाळा हसत खेळत झाला पाहिजे. पॅनिक होऊन नाही झाला पाहिजे. इंटरेस्ट नाही झाला पाहिजे. एन्जॉयमध्ये झाला पाहिजे लर्निंग. तर तुमचा प्रश्न होता 4 महिने आपण जास्तीत जास्त 3 महिने कमीत कमी. म्हणून तुम्हाला 4 महिने मला शिकवायचं या हिशोबाने आपण फ्री प्लान करायची. म्हणजे 2,000 करायची का, 1,600 करायची का, 1,200 करायची का, म्हणजे महिन्याला मला किती मिळतात ते तुम्ही प्लान करा. ते जजमेंट घ्या. पण त्याच्यासाठी अजून एक, चला तुम्ही बोलल्यात म्हणून, मग मी फी कशी घेऊ हे शोधण्यासाठी मार्केटिंग शोधावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपल्या शहरात, आपल्या तालुक्यात, आपल्या आजूबाजूच्या परिसरात कुठेतरी बोर्ड बघितला, ब्रेन ट्रेनच्या ताई असोत का कुठल्याही असोत दुसऱ्या, जायचं मुद्दाम सांगायचं, अहो सुट्ट्यांमध्ये ना माझ्याकडे भाची आली. मी पण केले ते उद्योग हं. आता पण मला एखादा बोर्ड सापडला तरी जातो. अहो ताई माझ्याकडे ना भाची आलेली आहे, तिचा अबॅकस क्लास लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठे राहतात? मग मी जर इंदिरानगरला म्हणत असेल ना, मी सांगतो गोविंदनगरला राहतो, म्हणजे त्यांना वाटतं कमीत कमी येतील. जर मी त्या इंदिरानगरला बघितलं आणि मी सांगितलं मी अशोकनगरला राहतो, ते म्हणतील तुम्हाला सातपूरमध्ये एक पण क्लास दिसला नाही का? ते म्हणतील काहीतरी बनवा-बनवी आहे. म्हणजे राईट इन्फॉर्मेशनसाठी त्यांना सांगावं लागतं, ताई मी इथं गोविंदनगरला राहतो. आणि मग ते म्हणतात, हां ठीक आहे, मग गोविंदनगरहून तुम्हाला इंदिरानगरला यायला जमेल का? म्हणजे हो जमेल. मग मला सांगा ताई तुम्ही एका लेवलला किती फी घेतात? म्हणजे आपल्याला मार्केटिंग कळतं, की लोक कसं, मग ते कसं मार्केट करतात, मग ते कसं म्हणतायत, नाही नाही मग आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल, आमच्या कंपनीचा रूल आहे, आधी तुम्हाला 1,400 भरावे लागतील, मग त्याच्यात आम्ही तुम्हाला असं देऊ तसं देऊ, आणि नंतर लगेच तुम्हाला ॲडव्हान्स, लगेच सुरुवातीलाच 2,000 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल. त्यांना काय त्यांना त्यांनाच डोंबल्याचं काही शिकवता येत नाही कधी कधी काही जणांना. त्यामुळे त्यांना असं वाटतं हे पूक घेतील, कीड घेतील आणि नंतर येणारच नाही क्लासला. म्हणून ते म्हणतात 1,400 हे, त्याच्यानंतर ते 2,200 क्लासचे, म्हणजे असे 3,600 भरा. आणि 3,600 भरा का मग आम्ही तुम्हाला कंपनीला आम्हाला कळवावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं, मग तिकडनं किट येतं आणि मग किट आम्ही तुम्हाला देतो. असं सर्व हे भरवाभरवी असते. याच्यात खरं काहीच नसतं. जो तो आपलं आपलं मार्केटिंग करतो. सांगण्याचा अर्थ असा, कधी कधी जसं तुमच्याकडे 2 स्टुडंट आले आणि तुम्ही पण म्हणणार थांबा 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 आम्हाला नाशिकहून बुक मागवायची आहेत, मग तुमचे पण 2, 4, 8 दिवस जातात. तसं तुम्हाला पण म्हणावं लागतं थांबा, आम्ही आमच्या 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 हेड ऑफिसला कळवलेलं आहे, तिथून आता बुक निघतील. मग कधी कधी मी जर 2 दिवस लेट पाठवले, तुम्हाला पण सांगावं लागतं थांबा 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 तुमचं रजिस्ट्रेशन केलंय, पण अजून आमच्या ऑफिसमधून 2 बुक येत आहेत. म्हणजे कधी कधी आपल्याला पण बनवाबनवी करावं लागते. ही मॅनेजमेंट पॉलिसी असते. कधी कधी सर्वच खरं बोलणं, 3 इडियट सारखं, ते म्हणतात ना, कधी कधी सर्वच ठिकाणी पचनी पडेल असं नाहीये. म्हणजे मार्केटमध्ये थोडंसं तोल मोल के बोल ते करावं लागतं सांभाळण्यासाठी. शेवटी तुमचं काय ओळख आहे मार्केटमध्ये ती जपायची, बाकी काही नाही. आपलं आपलं इमेज पण जपायची आणि आपला शब्द पण जपायचे. हे फार महत्वाचं आहे. आणि निश्चित हा सर्व मान सन्मानाचा प्रवास आहे. ओके. सो मला वाटतं काही डाऊट असला तर पुन्हा परत बोलू आपण उद्या. 10 वाजून 45 झाले. आपण किती म्हटलं लवकर बंद करायचं. हे कोरोनापासूनची परंपरा आहे आणि त्यात रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत भूत जागे राहायचे कोरोनामध्ये. ते सर्व शेंडी म्हणजे म्हणतात ना, आम्ही 7वी 8वीच्या बॅचला सर्व अकलीचे शेंडे आलेले असतात. ते सर्व 150 मुलं असतात ज्यांना अक्कल आली असते. आणि ते असायचे माझ्या बॅचला, शेवटच्या बॅचला 10ची बॅच, 9:30ची बॅच, म्हणजे रात्री 1 1 वाजेपर्यंत चालायचे. तर ते ते एक सवय झाली आपल्याला त्या सगळ्याने. म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह चालू राहतो. म्हणून प्लीज थांबूया. मला माहिती आहे तुमच्या अडचणी, तुम्हाला भरपूर काही जबाबदाऱ्या असतात. बाय बाय. भेटूया पुन्हा परत उद्या रेग्युलर क्लासला. कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करा. ओके, चलो बाय बाय.